जो गढ़चिरौली नक्सली हिंसा के लिए जाना जाता था, अब उसकी चर्चा विकास और स्टील कंपनी के लिए हो रही है। हमारा गढ़चिरौली अब फौलाद सिटी बनने जा रहा है। की वजह से जो एटापल्ली तहसील के अंदर सूरजागढ़ लो परियोजना बंद पड़ी है, वो कुछ ही समय में शुरू होने वाली है, वो मैं आपको बता दूं। गडचिरोली हा माझा अतिशय त्याला मेनस्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे आपल्याला। मला लक्षात आलं की तरुणांच्या हाताला काम मिळालं, महिलांना काम मिळालं, रोजगार मिळाला, तर हे नक्षलवादाकडून डायव्हर्ट होतील आणि मी त्यालाच हात घातला बघतो। तिथे मायनिंगची कंपनी सुरू केली, स्टील इंडस्ट्री आता सुरू होईल। सूरजागड चालू करायला कोणी हिम्मत दाखवत नव्हते, पण मी दाखवली। आलेला आज इथं सूरजागडचा कारखाना सुरू झालाय। 4,500-5 हजार लोक काम करतायत, परंतु प्रभाकरन आता पुढे तुमचं जे दुसरा प्लांट आहे तो देखील आपण लवकर सुरू करा। माझ्या माहितीप्रमाणे तिथे 20,000 लोकांना नोकऱ्या मिळतील आणि या गडचिरोली मधल्या तरुणांच्या हाताला काम। गडचिरोलीमध्ये आज ज्या प्रकारचं मायनिंग होत आहे, स्टील प्लांट तयार झालेला आहे, अजून 30,000 कोटीचा स्टील प्लांटचं इन्व्हेस्टमेंट अप्रूव्ह झालंय, त्याचं काम सुरू होत आहे। अजून एक कंपनी आली आहे, ते 10,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करतायत। त्यामुळे एक प्रकारे स्टील हब ऑफ इंडिया किंवा स्टील सिटी ऑफ इंडिया पुढच्या काळामध्ये गडचिरोली होणार आहे। लॉयड्स कंपनी आणली आणि ती कंपनी कोणसरी आपल्याच गडचिरोली जिल्ह्यातला तो भाग, त्या भागामध्ये खूप मोठे खनिज सापडलेलं आहे। तुम्हाला माहिती नाही, त्या खनिजाची किंमत हजारो कोटी रुपये आहे आणि देशात स्टील बनवणारं सगळ्यात चांगलं माईन ही आपल्या कोणसरीला मिळालेली आहे। तिथं 20,000 कोटी रुपयाचा तिथले प्रभाकरन म्हणून मालक आहेत, ते त्या ठिकाणी प्लांट टाकतायत।